समीकरणावरती निवडून येऊ शकत नाही. जे सेक्युलर मत आहे ते फक्त जातीच्या समीकरणावर कसं मॅनेज करत याचा अर्थ हा झाला जे जातीवादी शक्ती आजपर्यंत आमच्यावर राज्य करते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये त्या शक्तीला इनडायरेक्टली कसं बेनिफिट होईल असा प्रयोग अपना जिला में आपका शहर चल रहा है. इसको रोकने के लिए आप किस तरह से प्रयास करोगे? हमारा इशू यही है, हम आम लोगों को यही करते हैं ना जात पे ना बात है. हमें चाहिए विकास. कोई जात बुरी नहीं है, चाहे मुस्लिम मजहब के लोग हो चाहे हिंदू मजहब के लोग हो. हमारे में आपस में कोई बैर नहीं. हम एक दूसरे के बाजू में भी रहने के बावजूद एक दूसरे को साथ देते, एक दूसरे के दुख में हम सम्मिलित होते, एक दूसरे के शादी में हम जाते हैं. और कोई किसी पे संकट जब आता है, आज तक कई हमारे पास एग्जाम्पल है. जो मुस्लिम भाई हिंदू भाई के साथ रहता है, हिंदू में भी संकट आया सबसे पहले मुस्लिम भाई वहाँ खड़ा है, मुस्लिम में भी संकट आया सबसे पहले हिंदू भाई वहाँ खड़ा है. तो हमारे में क्या कुवत है? हमारा हिंदुस्तान अनेक जातियों से भरा है. आज तक हिंदुस्तान की परंपरा है, ये परंपरा को खंडित करने का काम ये लोग कर रहे जात पात के नाम पे. हमारी आवाज यही है भाई हमें आजादी चाहिए सबको और यहाँ पे सुरक्षा चाहिए, उसका शांति और अमन चाहिए. हमारा कार्य यही रहेगा. जमात कोई खराब नहीं है, कोई बुरी नहीं है. जमात में हर मजहब में हर जातीय शक्ति में कई बड़े से जो लोग रहते हैं उनका फायदा करके राजकीय लोग लेते हैं और सब समाज को सब जातियों को बदनाम करने का काम नहीं करते. सबसे पहले रोक वहाँ लगाना पड़ेगा. हमारा नेता विकास का ही विकास के अलावा हम दूसरे मुद्दे में बात नहीं. एकदम उत्तम स्थिती आहे. आमची सीट निवडून आली असं मी आज घोषित करू शकतो. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, 100% आत्मविश्वास सांगतो. प्रत्येक जनतेच्या मनामध्ये काय भावना आहे? भावना तीच आहे ना. लोकांना चेंज हवाय, लोकांना विकास हवाय, लोकांना नातेपातीच्या राजकारणावरती आता लोक स्वतः लोकांच्या मनात ठरलंय. जातीपातीच्या नावावरती 20 वर्ष आम्ही साथ दिली, आमचा कुठलाही विकास झाला नाही, कुठली डेव्हलपमेंट झाली नाही, कुठलं आमचं भक्तीला उजळलेलं नाही. आता विकासाच्या नावावरती आम्हाला जायचं आहे, विकासाला साथ द्यायची आहे. म्हणून आता सेक्युलर पार्टी जे असेल कुठल्या जाती पार्टीबरोबर जायचा विषय येतो, कुठल्या जातीचा आमचे व्हायला जाणार नाही याची दक्षता जनतेने मनाशी ठेवलेली आहे. 100% कॉन्फिडंटली सांगतो की आमची जी 100% आहे आणि आमची लढाई जी आहे ती उमेदवार जरी उभे राहिले असेल तर माझी लढाई सिटिंग खासदाराबरोबरच आहे हे पण तुम्हाला आवर्जून सांगतो. त्यामुळे मी आव्हानच करेन, माझ्या मराठा बांधवांना आव्हान करेन की कोणी जातीच्या आज माझ्याबरोबर मराठा बांधव संपूर्णपणे ताकदीने उभे, विशेष करून झालं जर बघितलं असं मराठा संघटनेने मला सपोर्ट केला आहे. आज मराठा बांधवांच्या प्रत्येक पुढारी प्रत्येक कार्यकर्ता पुरा ताकदीने एवढा जिमाने काम करत आहे. तर समाजाला बदनाम करण्याचं काम काही मंडळी करत आहेत. मराठावर फक्त मराठा करतात हे विचारवंत लोक आहेत, वैचारिक पातळीत आहेत, सांप्रदायिक आहेत. त्या संप्रदायाच्या माध्यमातून त्यांचे विचार तितके तुमचे आहेत. म्हणून कुठल्याही जातीच्या नावावरती जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामध्ये काही लोकांचं स्वतःच्या स्वार्थाकरता फक्त जातीचं राजकारण झेर फैलावण्याचं काम करतायत. ते फक्त झेर कसं थांबवता येईल म्हणून मी प्रयत्न करण्याच्या अनेक मराठा समाजाची मंडळी जी राजकीय विचार व्यतिरिक्त आहेत, आपल्या आपल्या उद्योगधंद्यातील असेल, व्यापारातील असेल, शेतकरी बांधव असेल, समाजसेवक असेल किंवा सांप्रदायिक पंथाचे असेल, सारी मंडळी गावागावात स्वतः जाऊन हे सांगतायत आपल्याला विकासावरती भर द्यायचा, जातीपातीवरती मतं देऊ नका, मतं व्हायला करू नका. तसे मुस्लिम समाजात आहे. आज जर कोणी म्हणत असेल असा आहे शहरात धार्मिक आणि ग्रामीण दृष्टीचा प्रचार केला. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पाठिंबा मिळतो आहे? आपल्या संघटनाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तुमचंही काही जातीच्या समीकरणावर भर आहे का? मुळीच नाही. मला एकमेव उमेदवार मी असा आहे, एकमेव चारी आज दडो उमेदवार आहे. एकमेव उमेदवार असा आहे की मला सर्व जाती धर्माचा सोबत अशी कोणतीच जात नाही यात मला पाठिंबा नाही. बाकीचे उमेदवार तुम्ही बघा, कोणामागं कोणती एक जात आहे,
कोणामागं दुसरी जात आहे, कोणामागं एक लिमिटेड फक्त हिंदू मुस्लिम. मी मुस्लिम समाजामध्ये चालतो, मी दलित समाजामध्ये चालतो, मी मराठा समाजामध्ये चालतो, मी ओबीसी मध्ये चालतो, मी एसटी मध्ये चालतो, मी राजस्थानमध्ये चालतो. एकमेव उमेदवार आहे, चारही उमेदवारामध्ये एकमेव उमेदवार आहे सर्व कोणी माझी भविष्यवाणी वाचू शकत नाही. माझी भविष्यवाणी ठरवण्याचं काम जनतेच आहे, जनता ठरवून. त्यामुळे माझ्या भविष्यवाणी अधिकार कोणा भविष्यकाराला दिलेला नाही. साहब अभी इम्तियाज जलील की प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उन्होंने आप पे आरोप किया है कि कांग्रेस जो है वो पैसों के दम पर इलेक्शन लड़ रही है. उन्होंने एक वीडियो का भी जिक्र किया जो वायरल हुई. कौन सा कांग्रेस पैसों के दम पे? मैं तो गाँव में जाके लोगों को मिल रहा हूँ, लोगों को बात भावना समझ रहा हूँ, लोगों के काम कर रहा हूँ. आपको दिखा कि मार्केट में सुबह डॉलर पैसे बढ़ रहा है. ये लोगों के आरोप पे क्या करेंगे? अगर मैं खानदानी श्रीमंत हूँ, मेरे बारे में ऐसे आवाज कर रहेंगे, उसकी मेरी कोई गलती नहीं ना. हाँ, और मेरे नाम पे अगर कोई खानदानी मैंने बोल दिया है, ये बात सत्य है. मैं यही बोल रहा हूँ लोगों के सामने. मेरा प्रचार कायम होता है कि भाई मुझे तो कोई आमदार बनने के बाद ना मैंने बंगला बनाया, ना आमदार की गाड़ी दी, ना मैंने महल बनाया. मेरा जो ओरिजिनल है वही है. पर मुझे खानदार बनने के बाद भी मुझे कोई इंडस्ट्री बनाना नहीं है, कोई बंगला नहीं, कोई हवेली बनाना नहीं है. जो मैं खानदानी हूँ, इसलिए मुझे सत्ता के माध्यम से प्राप्त नहीं करना, सत्ता के माध्यम से जनता की सेवा करना है, ये मेरा मुद्दा है. शहर में असे आम्हाला जो अधिकार आहे लोकसभेचा खर्च करायचा, त्या अधिकारात आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना गाड्या घोडे आणि प्रचार सभे देण्याकरता काही खर्च येत असेल तो दिला म्हणजे तो काही गुन्हा थोडीची, तो आम्ही ऑलरेडी रेकॉर्डला आणलेला आहे. त्याच्यामध्ये काय आवाज आहे की वार्ड क्रमांक एवढा? ठीक आहे, वार्ड क्रमांक कोणत्या वार्डाचं कोण उमेदवार आमच्या रॅलीमध्ये आले त्याचं नियोजन करण्याकरता त्याची अगर आम्ही विचारपूस करत असेल म्हणजे चूक नाही. त्या वार्डात रिक्षा गेल्या, रिक्षाचा खर्च काय झाला, त्याचे पैसे किती द्यायचे हा अधिकृत आहे. त्यामुळे आमच्या ऑफिसने परमिशन घेतलेल्या रिक्षाचे असेल गाड्याचे असेल त्याचे पैसे कॅशमध्ये देणं म्हणजे गुन्हा नाही ना. आता गुन्हा माझ्या ऑफिसमधून येणे कोणी विरोधकांचे लोक येऊन असा व्हिडिओ क्लिप करत असेल तिथे काही मी मतदारांना पैसे वाटलेत का, मतदारांच्या वार्डातून पैसे वाटलेत का? माझ्या ऑफिसमध्ये माझ्या लोकांना यंत्रणाच्या माध्यमातून आमचे कोणी मंडळी जर पैसे वाटत असेल तो रेकॉर्डला आहे. रेकॉर्ड आमचा ऑलरेडी करोडचा खर्च होतो, तो गुन्हा नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.